नमस्कार मैत्रिणींनो. आज मला अधिकदान द्यायचं होतं, त्यामुळे त्याचीच तयारी इथे चालू होती. अधिकदानामध्ये 16 शृंगार दिले जातात. त्यामुळे मी त्याचीच तयारी इथे करत होते. साडी, ब्लाउज पीस, विडा, कंगवा, टिकल्याचं पाकीट, त्याच पद्धतीने जोडवी, कानातले जे आपल्याला शक्य आहे ते सगळं द्यायचं आहे सवाष्णबाईला, म्हणजेच ज्याला अधिकदान देणार आहोत आपण त्याच्यासाठी. तर मी इथे अधिकदानासाठी आमच्या घराच्या वरती विद्याताई म्हणून राहतात, त्यांना बोलवलं होतं. त्यांना हळदी-कुंकू लावून घेतलं. नंतर त्यांना गजरा दिला आणि त्यानंतर मग मी त्यांचे सगळं 16 शृंगार दिले, ज्यामध्ये बांगड्या येतात, जोडवी वगैरे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की त्यांना त्या बांगड्या थोड्याशा लहान झाल्या होत्या, म्हणून मी म्हटलं की नेक्स्ट टाइम तुम्हाला एक्सचेंज करून आणून देईन मी. तर मला त्यांच्या हाताचा साईज माहीत नव्हता, तर त्यामुळे ते थोड्याशा लहान झाल्या त्यांना. त्यानंतर मी इथे त्यांना जोडवी घातली. हाच त्यांचा मान असतो बरं का, आणि आपण ते करण्यात कधीही लाजायचं नाही. तर त्यांना इथे जोडवी वगैरे घातल्यानंतर त्यांचं 16 शृंगाराचं ताट मी त्यांना दिलं. जे पितळेचं वापरू शकता तुम्ही, तांब्याच्या ताटामध्ये ठेवून सुद्धा तुम्ही देऊ शकता ते. त्यानंतर मग मी त्यांची खणा नारळाने ओटी भरून घेतली. माझ्याकडे नारळ अवेलेबल नव्हता, म्हणून मी इथे सफरचंद वापरलेला आहे. तर शक्यतो सगळ्यांकडेच नारळ असतो, पण मला थोडंसं बरं नव्हतं, त्यामुळे मी बाजारात गेले नव्हते. म्हणून मी सफरचंदाने ओटी भरलेली आहे त्यांची. आणि त्यांचेही काही प्रश्न होते की काय काय देतात, कसं देतात. तर त्याच्यावरती मी त्यांना सांगत होते की कसं द्यायचं म्हणजे असतं ते. तर इथे हा काय व्हिडिओ की नाही माझी मुलगी शूट करते बरं का, त्याच्यामुळे थोडंसं तिने थोडासा हलवलाय व्हिडिओ. तर तुम्ही बघू शकता की इथे मी त्यांची छान पद्धतीने ओटी भरून घेतलेली आहे साडीमध्ये. त्यांना साडीची ओटी भरून घेतलेली आहे. त्यांना ती कशी घ्यायची हे माहीत नव्हतं, तर मी त्यांना तेही सांगितलं की ओटी कशी घ्यायची. त्यानंतर मग मी त्यांची आरती सुद्धा केली, कारण सवाष्ण ही लक्ष्मीचं रूप असते असं म्हणतात. म्हणून मी इथे त्यांची आरती सुद्धा केली. त्यांचं प्रेझेंट जे गिफ्ट होतं ना ते सुद्धा मी त्यांना दिलं आणि ड्रायफ्रूटचा डबा सुद्धा मी इथे दिलेला आहे. त्यांची आरती झाली की आलं त्यांच्या आलं आलं व्यवस्थित पाया वगैरे पडायचा, म्हणजेच नमस्कार वगैरे करायचा, जेणेकरून आपला संसार सुखाचा होतो. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी किती छान पद्धतीने आरती केलेली आहे त्यांची. त्यानंतर आरती झाला की माझा फोटो सेक्शन चालू झाला. म्हटलं किती दिवसांनी तर आपण असे छान तयार झालोय, तर फोटो तर झालेच पाहिजे. त्यानंतर मग मी फोटो सेक्शन झाला आणि मी काहीशी अशी दिसत होते फोटोमध्ये. तर माझे हे लूक तुम्हाला कसे वाटले ना, हे नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना माझे नमस्कार.